मूर्ती लहान कीर्ती महान असणारा छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरवडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरला। आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या घनश्यामने बिग बॉस मराठीच्या घरातही चांगलाच धमाका केला। संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये राज्य करण्याचा प्रयत्न घनश्यामने केला। गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरून भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची बिग बॉस मराठीच्या घरातही चांगलीच हवा होती। तर त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल देखील झाले। मात्र बिग बॉसच्या शेवटच्या दिवसात घनश्यामचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला। शो सोडल्यानंतर बाहेर पडताना घनश्याम काही रक्कम घेऊन बाहेर पडला। या पैशांचे त्याने काय केले असा प्रश्न त्याचे अनेक चाहते त्याला विचारत होते आणि अखेर यावर त्याने उत्तर दिलं आहे। घनश्यामने त्याच्या YouTube चॅनलवर या संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि यात त्याने बिग बॉस मधील पैशांनी जागा विकत घेतल्याचे सांगितले आहे। या व्हिडिओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं होतं, मात्र आता खऱ्या अर्थाने ती जागा आपली आहे। मी, आई आणि अण्णा खरेदीसाठी गेलो होतो। प्रत्येकाने बिग बॉसचे पैसे आपापल्या इच्छेने गुंतवले। कुणी दागदागिने केले, कुणी जागा घेतली, तर कुणी घर बांधलं। अनेकांना प्रश्न होता मी त्या पैशांचं काय केलं। आज मी सर्वांना याबाबतची आनंदाची बातमी सांगतो। आपण या पैशांनी जागा खरेदी केली। यानंतर त्याने आपल्या आईची प्रतिक्रिया विचारली आहे। यावर त्याच्या आईने असं म्हटलं की याबद्दल मला खूपच छान वाटत आहे। नवीन जागा घेऊन आम्ही ती त्याच्याच नावावर केली। तो मला म्हणाला होता की आई तुझ्या नावावर ही जागा घेऊ, पण मी त्याला सांगितलं की नाही, ही तुझी कमाई आहे, त्यामुळे तुझ्याच नावावर घ्यायची। आम्हाला वाटलं नव्हतं तो एवढे दिवस घरात टिकेल, मोबाईल शिवाय तो इतके दिवस वगैरे राहील, पण तो राहिला आणि ही त्याच्या कष्टाची कमाई आहे, त्यामुळे ही जागा त्याचीच आहे। यापुढे त्याच्या वडिलांनी याबद्दल असं म्हटलं की बिग बॉसची तुझी ही कमाई आहे, ती इकडे तिकडे कुठे जाण्यापेक्षा योग्य कारणी लागली, त्याबद्दल मला खूप आनंद आहे। लोकांची मुलं गुटखा वगैरे खाऊन थुंकून टाकतात, पण याने असं काही न करता माझ्या देखत काहीतरी स्वतःच्या कर्तृत्वावर केलं आणि मला याचा आनंदच आहे। दरम्यान या व्हिडिओ खाली अनेकांनी त्याला अभिनंदन व शुभेच्छा अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। शिवाय अनेकांनी त्याच्या या कामगिरीचे कौतुकही केले आहे। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।